तर पुन्हा एकदा आपण दिनेश दुखंडे यांच्याकडे जाणार आहोत। मात्र आता काही वेळातच हा शपथविधी होणार आहे। आपण इथे पाहिलं की जय पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जय पवार यांच्या बाजूला सुनेत्रा पवार यांच्या भगिनी बहीण या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। पवार कुटुंबामधनं आणखी या सगळ्या सोहळ्यासाठी कोण उपस्थित आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। शरद पवार किंवा सुप्रिया सुळे मात्र या सोहळ्यासाठी नसतील। मात्र पवार कुटुंबामधनं आणखी आपण पाहतो की जय पवार यांच्या पत्नी ज्या आहेत रुजुता त्या देखील या ठिकाणी आता दाखल झालेल्या आहेत। तर अजित पवार कुटुंबामधले त्यांचे नातेवाईक जे आहेत ते या सोहळ्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे। दिनेशजी, अजित पवार यांच्या कुटुंबातले सदस्य या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील, पण सगळ्यात महत्त्वाचं शरद पवार या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही आहेत। आज सकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला की सुनेत्रा पवार आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होत आहेत आणि सुनेत्रा पवार या सोहळ्यासाठी म्हणून आता इथे दाखल झालेले आहेत। लोकभवनामध्ये हा सोहळा होतोय आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री होणार आहेत। सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल झालेत आणि जी शपथ घ्यायची आहे त्या संदर्भातली माहिती सचिवांकडनं त्यांना या ठिकाणी दिली जाते। तर सुनेत्रा पवार लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत सुनेत्रा पवार। शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या आधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार असं लागणार आहे। सुनेत्रा पवार लोकभवनामध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर परिस्थितीमुळे सुनेत्रा पवारांना हा निर्णय घ्यावा लागला आणि आता सक्षमपणे एक कठोरपणे त्यांनी हा निर्णय घेतलाय आणि काही वेळातच त्यांचा शपथविधी अत्यंत शांत मितभाषी असलेल्या सुनेत्रा पवार राष्ट्रवादीसारख्या एका मोठ्या पक्षाच्या सर्वेसर्वा झालेल्या आहेत। त्यांना संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी समजून सांगितली जाते। नेते मंडळी आमदार जे आहेत ते या ठिकाणी आता एक एक करून पोहोचत आहेत। महायुतीमधले नेते आणि आमदार या ठिकाणी आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे आणि आपण ही दृश्य पाहताय की सुनेत्रा पवार यांना संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सध्या समजावून सांगितली जाते आणि काही मिनिटांमध्येच या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादीचे सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजपचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळातच मुख्यमंत्र्यांचं देखील आगमन या ठिकाणी होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे पोहोचत आहेत आणि त्यानंतर राज्यपालांकडनं सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ या ठिकाणी दिली जाणार आहे आणि सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। नीलम गोरे यांच्याकडून त्यांची भेट घेण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार या प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या शेजारीच बसलेले आहेत। तटकरे आणि पटेल यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत सुनेत्रा पवार यांच्या नावासंदर्भात चर्चा केलेली होती। पहिली बैठक या दोघांनी मुख्यमंत्र्यांसोबत केलेली होती आणि त्यानंतर जी दुसरी बैठक झाली त्याच्यामध्ये तटकरे, पटेल आणि भुजबळ देखील होते आणि त्यानंतर हालचाली वेगवान पद्धतीनं सुरू झालेल्या होत्या। सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। आज गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे। सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्येच या सोहळ्याला आता सुरुवात होणार आहे। सुनेत्रा पवार आता काही वेळातच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राजकीय नेतृत्वाची जी पोकळी राष्ट्रवादीमध्ये निर्माण झाली होती तर ती पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्ष एकसंध ठेवावा यासाठी म्हणून देखील सुनेत्रा पवार यांनी हे कठोर असं शिवधनुष्य या ठिकाणी पेललेलं आहे आणि राष्ट्रवादीच्या त्या सर्वेसर्वा झालेल्या आहेत। सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील। या आधीचा राजकीय अनुभव, सामाजिक अनुभव हा लक्षात घेता सुनेत्रा पवार यांना पुढची राजकीय वाटचाल करायची आहे। आतापर्यंत कोणताही निर्णय घेताना अजित पवार त्यांच्या सोबत होते, मात्र याआधी अजितदादांनी दिलेले सल्ले हे सुनेत्रा पवार यांचं सगळ्यात मोठं हत्यार असणार आहे। अजित पवार यांनी घेतलेले निर्णय, त्यांच्या प्रशासकीय वचक, प्रशासकीय काम करण्याची पद्धत ही सुनेत्रा पवार यांनी अगदी जवळून पाहिलेली आहे। उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना आणि ज्यावेळेला खातं त्यांना दिलं जाईल त्यानंतर सुद्धा आणि
पक्षामध्ये सुद्धा एक वचक निर्माण करण्याचं काम सुनेत्रा पवार यांना करावं लागेल. अर्थात पवार नावाचं मोठं वलय त्यांच्या सोबत असणार आहे आणि अशा वेळेला ही मोठी वाटचाल आव्हानात्मक असली तरी सुनेत्रा पवार कठोरपणे निर्णय घेत ती वाटचाल पूर्ण करतील असा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. आणि आता काही मिनिटांमध्येच या सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा झालेल्या आहेत आणि काही वेळातच त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. एक कणखर नेतृत्व म्हणून सुद्धा त्यांना आपली इमेज या ठिकाणी बनवावी लागणार आहे. आतापर्यंत मृदुभाषी, शांत आणि मितभाषी अशी त्यांची ओळख आहे. मात्र महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवताना आणि राष्ट्रवादीच्या एका मोठ्या पक्षाचं नेतृत्व करत असताना सुनेत्रा पवार यांना आपला आधीचा स्वभाव सोडून या ठिकाणी कणखर नेतृत्व सिद्ध करावं लागणार आहे. तसंच एकूणच पवार कुटुंब, पक्ष या सगळ्याचा समतोल तर त्यांना सांभाळावा लागेल, कुटुंब जपावं लागेल. हे सगळं शिवधनुष्य त्यांना पेलावं लागणार आहे. त्यासाठीचा अधिक कणखर आता या पुढच्या काळामध्ये सुनेत्रा पवार यांना व्हावं लागेल. निर्णय घेताना अजित पवारांची आणि स्वतःची देखील एक छाप त्यांना या सगळ्यामध्ये सोडावी लागेल. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जो निर्णय घेण्यात आला किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांनी जो विश्वास आता सुनेत्रा पवार यांच्यावर दाखवलेला आहे तर तो विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी, मोठी जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर असणार आहे. त्याचबरोबर राजकीय निर्णय घेताना आणि राजकीय वावरताना देखील या सगळ्यामध्ये खरं खोटं या सगळ्याची समज ठेवणं आणि त्यातून समतोल साधणं, मध्यबिंदू सांधत निर्णय घेणं या सगळ्या आव्हानांचा सामना सुनेत्रा पवार यांना करावा लागणार आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्यामध्ये आतापर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग जो आहे तो पाहायला मिळालेला आहे आणि जर आपण पाहिलं तर त्यांच्या अनुभवाचा आगामी काळामध्ये मोठा फायदा होऊ शकतो. आणि आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही वेळातच राजभवनावर दाखल होत आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये हा एक वेगळा टर्न आलेला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असं तीन मित्रांचा मित्र हे आपल्याला पत्रकार परिषदांमध्ये दिसत होते. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सोबतच सुनेत्रा पवार या देखील असणार आहेत. दोन भावांची साथ ही सुनेत्रा पवार यांना या ठिकाणी असणार आहे. तर महाराष्ट्रासाठी देखील अभिमानाचा क्षण आहे की पहिल्या उपमुख्यमंत्री बनतायत सुनेत्रा पवार. आतापर्यंत कुठल्याही महिलेला ही संधी या ठिकाणी मिळाली नव्हती. महिला मुख्यमंत्र्यांच्या चर्चा आतापर्यंत बऱ्याच होत होत्या, मात्र परिस्थितीनं का होईना या ठिकाणी सुनेत्रा पवार आता महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री बनतायत.